नमस्कार. मेजर मोहिनी गर्ग कुलकर्णी या नावाने एक लेख आला. आजच्या जे चाललेलं आहे समाजात त्याच्याबद्दल मला अतिशय पटला म्हणून मी तो वाचून दाखवत आहे. जरा मोठा आहे, जरा जास्त वेळ लागेल. लेखाचं नाव आहे दार उघड बाये दार उघड. लँड जिहाद, लव जिहाद, जिम जिहाद, हाय कॉर्पोरेट जिहाद ही यादी वाढतच चाललेली आहे. या घटना आणि त्यांचे परिणाम, तरुणींचे शोषण सातत्याने समोर येत आहे. समाज माध्यमावर व्हिडिओ, बातम्या, सखोल लेख, चित्रपट, विविध सामाजिक संस्थाद्वारे जनजागृती एवढंच काय, पण पोलिसाकडून मिळणारी माहिती आणि सतर्कतेचा इशारा चोहीकडून या विषयावर लख्ख प्रकाश टाकला जात आहे. एकूणच त्याची सतत बदलणारी मोडस ऑपरंडी म्हणजे कामाची पद्धत आपल्याला वारंवार सावध करत आहे. पण तरीही समाजातील तरुणी मनाची कवाडे का बंद करून बसल्या आहेत? ज्या निरपराध आहेत त्यांचा इथे विषय नाही, परंतु ज्या सारं टाळू शकत होत्या त्यांना मात्र परखड विचारणं तितकंच महत्त्वाचं आहे. औद्योगिक संस्था, दुष्कृत्य करण्यासाठी रूम पुरवणारे हॉटेल्स, अशा सगळ्यांना तेवढंच जबाबदार आणि अकाउंटेबल ठरवणं. धर्मांतराविरोधी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी, जनजागृती, पोलीस कारवाई याद्वारे उपाय सुरू आहेत. पण माझा सवाल आहे तो स्वतः विक्टिम मोडमध्ये वावरणाऱ्या तरुणी आणि स्त्रियांबद्दल. कशासाठी बाई ग? अशी कोणती अगतिकता आहे जी बुद्धीला झापड लावून चुकीच्या माणसावर अंधविश्वास ठेवायला भाग पाडत आहे? वैयक्तिक आयुष्यात अशी कोणती जगावेगळी दुःख आहे ज्यामुळे सतत तुम्ही विक्टीम होऊन आधारासाठी खांदा शोधत आहात? अशी कोणती हतबलता आहे की ज्यामुळे आत्मसन्मान विकून तुम्हाला नोकरी आणि प्रमोशन हवं आहे? कुटुंब व्यवस्था, संस्कार, चांगली संगत हे सारं क्षणात डावलून मुक्त होण्यामध्ये तरुणींना कसली धन्यता वाटत आहे? रोज नवनवीन डावपेचांना, निरनिराळ्या पद्धतीने केलेल्या बुद्धिभेदांना बळी पडताना तुमचं शिक्षण, तुमचा विवेक, स्वाभिमान कुठे गहाण ठेवताय? पदोपदी लावलेले सापळे आपण ओळखायला पाहिजे, त्यापासून चातुर्याने दूर राहायला पाहिजे. असं अजूनही वाटत नाही का? हे परखड प्रश्न सर्वांना लवकरात लवकर जागे करो. ज्याप्रमाणे गरीब परिस्थिती, शिक्षणाचा अभाव वगैरे गोष्टी समाजात दहशतवादी तयार करतात, मुळातच ती निरागस माणसे असतात. हा मूर्ख समज आता दूर झाला आहे आणि त्याच्या मुळाशी असणारी टोकाची धर्मांध वृत्ती कोणीही नाकारू शकत नाही. त्याचप्रमाणे ओळख लपवून करण्यात येणारी कारस्थानं, मुलींचं शोषण, धर्मांतरण, पाठोपाठ क्रूर हिंसा असा घटनाक्रम लव जिहादचा हेतू स्पष्ट करतो. या घटनांना व्यक्तिस्वातंत्र्य किंवा आंतरधर्मीय विवाह इत्यादी कायदेशीर गोष्टीपासून वेगळा करतो. अजूनही कोणी ढोंगी लोक या घटनांना सामान्य म्हणून गृहीत धरत आहेत. ही गोष्ट वेगळी. कोणते मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत? मुद्दा 1, सशक्त प्रतिमा. काही ना काही वैयक्तिक अडचणीमध्ये घासलेल्या तरुणी शोषणाला लवकर बळी पडतात. ज्या लाकडामध्ये आग, ठिणग्या स्पष्ट दिसतात ते ओलांडण्यासाठी सहसा कोणी धजावत नाही. पण जिथे ती प्रकर्षाने दिसत नाही, आतल्या भागात असते, ते लाकूड कोणीही सहज ओलांडण्याचं धाडस दाखवतं. तशीच व्यक्तीची प्रतिमा, इमेज आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. ती तशी घडवावी. स्वतःचं आत्मबळ वाढवावं. महाविद्यालय असो, ऑफिस असो, व्यवसाय असो, समर्थ सशक्त व्यक्तिमत्व आपोआप संकटांना दूर ठेवतं. या उलट स्वतःच्या अपयशासाठी कायम परिस्थितीला दोष देणे, कुटुंबातले वाद बाहेर सांगणे, स्वतःला दुर्बल करणे, हतबल समजणे, प्रत्येक वळणावर परिस्थितीचं उदात्तीकरण करणं थांबवायला पाहिजे. ह्यातूनच शोषणासाठी मुली हेरल्या जातात. समोरचा तुमच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन स्वतःचा खांदा पुढे करतो आणि तुम्ही त्याचं स्वागत करता. दुसरा मुद्दा, माझी सुरक्षा माझी जबाबदारी. माय लाईफ माय स्पेस म्हणताना तसंच स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी तुम्हीच घेतली पाहिजे.
सामाजिक स्तरावर हा विषय महत्त्वाचा आहेच, पण एकूणच स्वतःच्या सुरक्षेसाठी जाणतेपणाने आम्ही काय काय करतो, किती सतर्क आहोत याची उदाहरणं आहेत. तपासून बघा. पालक म्हणून शाळा, ट्यूशन आणि इतर आवश्यक व्हॉट्सअप ग्रुप व्यतिरिक्त आपण किती व्हॉट्सॲप ग्रुपचा भाग आहोत. ब्युटी पार्लर, रेसिपीज, साड्या, दागिने खरेदी, गृहसजावट, टॅटू, छंद, सौंदर्य प्रसाधन इत्यादी बिझनेस ग्रुप, प्रॉपर्टी खरेदी, विक्री, ट्रेडिंग या वेगवेगळ्या कारणामुळे एक स्त्री कितीतरी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सध्या सहज ॲक्टिव्ह असते. ही वस्तुस्थिती आहे ना. त्या ग्रुपमधल्या बाकी सदस्यांना तुम्ही ओळखता का? त्यातून तुमच्याविषयीची महत्त्वाची माहिती तुमच्या नकळत किती लोकांपर्यंत पोहोचते याची तुम्हाला कल्पना आहे का? कोणाकडून काही प्रोडक्ट, सेवा घेतली की तो म्हणतो की मी तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करतो, म्हणजे पुढचे प्रोडक्ट्स आले की तुम्हाला ग्रुपवर दिसेल. कशासाठी? नोटिफिकेशनसाठी सुद्धा नंबर देऊ नका. काम झालं की तो नंबर आपण कितींदा ब्लॉक करतो. आवश्यक तेवढंच बोला. परवा एका किराणाच्या दुकानात होम डिलिव्हरीसाठी दुकानदाराला आलेला फोन स्पीकरवर टाकून तो विचारतो, दाल 2 किलो कर दूँ क्या? त्यावर बाई म्हणते, नहीं, इतने बड़े घर में हम दोनों ही रहते हैं, उसमें हस्बैंड ज़्यादातर बाहर गाँव जाते हैं, ज़्यादा सामान का क्या करूँ? आप 1 किलो ही लिखिए. मी समोरच होते. 1 किलो की 2 किलो एवढंच बोला. इतर संभाषण कशाला? होम डिलिव्हरीमुळेच ही सुलभता वाढते आणि धोकाही तेवढाच वाढतो. लक्षात घ्या. 4था मुद्दा, रक्षक की भक्षक हे ओळखायला शिका. डिलिव्हरी बॉयज व्यवस्थित एंट्री करून येत आहेत का? येणारे नक्की त्याच फ्लॅटमध्ये पत्त्यावर जात आहेत का? काम झालं की लगेच बाहेर पडत आहेत की तिथेच घुटमळत इतर माहिती काढत आहेत? ज्या सिक्युरिटी एजन्सीकडे सोसायटीच्या सुरक्षेची जबाबदारी कॉन्ट्रॅक्ट आहे, ती एजन्सी सहसा कसे गार्ड्स पुरवतात हेही बघायला हवं. काहीही संशयास्पद आढळल्यास त्यांच्याकडून तत्काळ काम काढून घ्यावं. दुरुस्तीसाठी सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, गाडीसाठी ड्रायव्हर इत्यादी पुरवणाऱ्या एजन्सीने कोणाला पाठवलं आहे संशयास्पद आढळल्यास घरात घेऊ नये, त्यांच्या गाडीत जाऊ नये. काम करताना अरेरावी केली तर रिमार्क नोंदवण्यासाठी विसरू नये. 6वा मुद्दा, कम्फर्ट झोन. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मी मॅनेजमेंट क्षेत्रात काम करते, माझा इतर सामाजिक समस्याशी काय संबंध? एव्हरीथिंग इज पॉलिटिक्स यार, मला दूर राहायचं आहे असं म्हणत अनेक सुशिक्षित स्त्रिया मतदानही करण्याची तसदी घेत नाही. अशा भिंती घालून घेणाऱ्या स्त्रिया सर्रास आढळतात भोवती. नोकरी, वीकेंड लाईफ, शॉपिंग इत्यादी चाकोरीचा कम्फर्ट झोन कधी होतो त्यांनाच कळत नाही. ज्या राष्ट्राची तुम्ही नागरिक आहात, त्याच समाजात तुम्ही राहता, त्याविषयी एवढी उदासीनता कशासाठी? वर्क लाईफ बॅलन्स या सातत्याने चर्चा होत असताना दिसते. त्यातल्या लाईफचा परीघ किती मोठा आहे ते नको का समजायला? समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, राजकारण सगळं मला कळणं अतिशय गरजेचं आहे. ह्याची जाणीव केव्हा येणार? त्यासाठी मनाची कवाडं कधी उघडणार बाई? 6वा मुद्दा, विघटन की संघटन. मागच्या महिन्यात बीडमध्ये भयंकर घटना घडली. चुकून गाडीचा जरासा धक्का लागला म्हणून एक निवृत्त सैनिकावर जीवघेणा हल्ला झाला. काही मिनिटात रहीम शेख नावाच्या गुंडाने मोठी गँग जमा करून त्या सैनिकाला बेदम मारहाण केलीच. त्याच्या संपूर्ण अंगावर उकळता चहा टाकला. अजूनही वेदनाने ओरडणारा त्याचा आवाज ऐकवत नाही. ज्या सैनिकांच्या जीवावर तुम्ही ते सुरक्षित राहून आयुष्य आरामात जगता त्याच्या जीवावर उठताय. असा कोणताही जमाव धावून आला तर विघटनवाद पसरवणाऱ्या जातींच्या झुंडी वाचवणार आहेत का? की संपूर्ण समाज एकत्र येऊन या आक्रमणाला थोपवणार आहे? ह्याचा गांभीर्याने विचार करावा. 7वा मुद्दा, सुसंवादाचा पूल. पालक-पाल्य हा संवाद उत्तम हवाच. त्यातही आईची भूमिका महत्त्वाची.
एक गोष्ट पालकांशी बोलताना जाणवते, धर्मातले वाद हे सगळं कशाला सांगायचं ना मुलांना. आणखीन लहान आहेत ते. पुढे तर भारतात राहतील की नाही हेही माहीत नाही. लहान मुलींबरोबर घडणारे इतर गुन्हे, शोषण होत असूनही आपण आपल्या मुलांना मात्र गुलाबी फुग्यातच वाढवतो आणि ही केवढी आपण मोठी चूक करतो. ह्या साऱ्या भोवती घडणाऱ्या गोष्टी भारतापुरत्या मर्यादित आहेत का? इथे असणाऱ्या धर्माची मुख्य शिकवण, त्यांचा उगम, त्या आतापर्यंतचा इतिहास आणि त्या धर्माची मूल्य, तुलनात्मक गोष्टी, आताची आव्हानं, हे सारं मोकळेपणाने मुलांना शिकवायला नको का? एखादी गोष्ट ही वरवर पाहता गुन्हा आहे का? एखाद्या धर्माची मूळ शिकवण आणि त्याचा अविभाज्य भाग हे स्पष्टपणे त्यांना कळायला नको की दहशतवाद्यांशी लढण्यासाठी सैनिकांनीच मरण झेलायचं, नक्षलवाद मोडून काढताना पोलिसांनीच जीव धोक्यात घालायचा, नागरिक पालक म्हणून काहीच जबाबदारी नाही का? विचार करा. घराबाहेर पडल्यावर मुलं कुठल्याही प्रकारच्या बुद्धिभेदाला बळी पडणार नाही एवढा आपला संवाद पूल पक्का आहे का? स्वतःला विचारा. लढाई टाळणं, 8वा मुद्दा, लढाई टाळणं हीच ती जिंकण्याची सर्वोत्तम हाच उपाय आहे. दुर्बलता झटकून द्या. आत्मविश्वास, धाडस, चातुर्य, मुख्य म्हणजे निर्णय क्षमता इत्यादी कितीतरी नेतृत्व गुण मला वाढवले पाहिजेत असा निश्चय करूया. शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक जगण्याच्या या सगळ्या पातळ्यावर मी सशक्त झालंच पाहिजे. समर्थ, विवेकी स्त्री ही काळाची गरज आहे. पिता पुत्र भ्रातश्च भर्तारमेव सुमार्गप्रती प्रेरयन्तीमिहं. अर्थात वेळ आल्यावर स्वतःचा पिता, पुत्र, भाऊ, पती या सर्वांना देखील सन्मार्गावर चालविण्यासाठी प्रेरित करणारी अशी भारतीय स्त्री आहे. ती स्वतःहूनच दिशाहीन होऊन कसं चालेल? साहसी खेळ असो वा तंत्रज्ञान, भारतीय मुली आज प्रत्येक क्षेत्रात एक शिखरं काबीज करत आहेत. तरुणांनो, शिक्षण घ्या, स्वप्न बघा, अतोनात मेहनत घेऊन तुमचं ध्येय साध्य करा. पण वैयक्तिक आयुष्यात योग्य निर्णय घ्या. मोहांना बळी पडू नका. नाहीतर मिळवलेलं यश, जीवाला जीव देणारे कुटुंब, स्वातंत्र्य सारं काही गमावून बसाल. त्यासाठी अविवेकाची झापडं उघडून डोक्यात विवेकाचा प्रकाश पडू द्या. आत्मभान जागं करा. या क्रूर रक्तबीज राक्षसाला संपवण्यासाठी आपल्याला समर्थ व्हायलाच हवं. मेजर मोहिनी गर्ग कुलकर्णी. मला खूप आवडला हा लेख. खूपच मोठा होता तरी मी म्हणजे वाचून दाखवला तुम्हाला, कारण सगळ्यांपर्यंत ह्यातले सगळे मुद्दे पोचले पाहिजे आणि त्याचा आपण विचार करून आपल्या घरामध्ये, आपल्या आजूबाजूला हा पसरवला पाहिजे. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल खूप आभारी आहे.